नमस्कार. कथासंग्रह चॅनेलवर आपले स्वागत आहे. उतरत्या वयात माणसाला कशाची गरज असते, त्यांची होणारी मानसिकता नेमकी काय असते, त्यांची होणारी घुसमट काय असते, हे आपण आजच्या कथेच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. कौसल्या ह्या सरकारी खात्यात नोकरी करत असतात. त्यांच्या खात्यात नवीनच नियम येतो. ज्यांचे वय 55 आहे त्यांना सक्तीची रिटायरमेंट घ्यायला भाग पाडतात. कौसल्या यांचे अजून नोकरीचे 5 वर्षे असतात, पण वरूनच आदेश आले होते, त्यामुळे त्यांना नाईलाजाने VRS घ्यावी लागते. त्यांना या गोष्टींमुळे वाईट वाटत असते. त्या अजून नोकरी करू शकत होत्या. आता बरेच वर्षे नोकरी करत असल्यामुळे त्यांना एकदम आलेला मोकळेपणा आणि वेळ जात नव्हता. कौसल्या यांचे पती हे त्या तरुण असतानाच गेले होते. पदरात 3 मुलं होती. मोठी जबाबदारी होती, त्यामुळे त्यांनी स्वतःला बाजूला ठेवले व जबाबदारीला महत्त्व दिले. मुलांसाठी जगत राहिल्या. रोजच्या धावपळीत त्या एकट्या आहेत, त्या तरुण आहेत, त्यांना पण जोडीदाराची गरज आहे हे त्या जणू विसरल्याच होत्या. स्वस्थ बसणे त्यांना माहीतच नव्हते. सतत कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला गुंतवून ठेवायचे. आता परिस्थिती वेगळी होती. 3 मुलांची लग्ने झाली होती. 2 मुली त्यांच्या घरी होत्या, तर कौसल्या ह्या मुलगा व सून ह्यांच्याबरोबर राहत होत्या. मोकळा वेळ व हातात पैसे, त्यामुळे त्या परत स्वतःला कामात गुंतवण्याचे ठरवतात. जवळच त्या एक शॉप रेंटनी घेतात आणि तिथे लेडीज गारमेंटचा व्यवसाय सुरू करतात व आपला सगळा वेळ तिथे घालवू लागतात. कौसल्या यांना पहिल्यापासून सवय असते सकाळी लवकर उठून सगळ्यांच्यासाठी डबा बनवायचा, पण आता त्यांना शॉपवर स्वतः लक्ष देऊन सगळे करावे लागत असे. कौसल्या यांना वाटत असते सून घरी आहे तर तिने पण त्यांना ह्या व्यवसायामध्ये मदत करावी किंवा घरनं चहा नाश्ता तरी आणून द्यावा, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही घडत नव्हते. खरं तर आता कौसल्या यांना काम करायची काही गरज नव्हती. त्या घरी बसून आराम पण करू शकत होत्या किंवा जे आयुष्य त्यांनी जगले नाही ते त्या स्वतःसाठी जगू शकल्या असत्या, पण त्यांना कधी माहीतच नव्हते स्वतःसाठी कसे जगायचे. त्यांना आता छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागत होत्या, पण त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे कोणी नव्हते. साधी जवळची एखादी मैत्रीणसुद्धा नव्हती. त्यांनी कधी ह्या गोष्टींकडे लक्षच दिले नाही. डोळ्यावर झापड लावल्याप्रमाणे घर व नोकरी ह्यातच स्वतःला गुंतवून ठेवले. पण आता मोकळा वेळ, निवृत्ती आयुष्य त्यांना ह्याची सगळ्याची जाणीव करून देत होती. त्यांची किंमत फक्त एक ATM मशीन एवढीच होती. त्यांच्या मुलाला कामामुळे वेळ मिळायचा नाही, त्यामुळे तो त्यांना मदत करू शकत नव्हता. सुनबाई त्या घरी असतानाही म्हणावे तसे त्यांच्याकडे लक्ष द्यायच्या नाहीत, त्यामुळे त्यांना घरात एकटेपणा जाणवायचा. वाढते वय व वयाबरोबर येत चाललेला थकवा त्यांना कुठेतरी आता जाणवत होता. पहिल्या तुलनेत त्या आता इतके काम करू शकत नव्हत्या. दिवसभर उभे राहून राहून पायावर येणारा भार त्यांना त्रासदायक होत होता. स्वतःला होणाऱ्या त्रासामुळे त्या शॉप सोडतात व घरीच थांबण्याचा निर्णय घेतात. आता त्या दिवसभर घरी आहे म्हटल्यावर सुनबाईंना त्यांच्या सूचना त्रासदायक वाटत होत्या. प्रत्येक गोष्टीत त्यांचा होणारा हस्तक्षेप सुनेला मान्य नव्हता हे कौसल्या ह्यांना कळते, त्यामुळे त्यांचे आयुष्य एका खोलीत सीमित झाले होते. शोकेशमध्ये ठेवलेल्या महागाच्या काचेच्या सेटप्रमाणे ते जसे पाहुणे आल्यावर किंवा सणासुदीलाच बाहेर येतात ना, तसे झाले होते कौसल्या यांचे जीवन. शरीराने म्हातारे होण्यापेक्षा त्या मनाने म्हाताऱ्या होत होत्या. एक दिवशी त्यांची मुलगी भेटायला आली होती. आईला असे तुटलेले पाहून तिला खूप वाईट वाटले. ती आईला सांगते, तू बाहेर पड, फिरायला जा. कोणी तुझ्याबरोबर बोलत नसले तरी चालेल, पण तू एकटी जा. हळूहळू तुझी ओळख होईल, तुझी मैत्री पण होईल. तू सिनेमाला जा, तू बाहेर पड. अधूनमधून आमच्या दोघींकडे भेटायला ये, म्हणजे तुला बरे वाटेल. पण तुला असे नाही बघू शकत आम्ही. बाकी कोणाचाच विचार नको करूस. कोण काय म्हणतील ह्याचा. तू आत्तापर्यंत आमच्यासाठी खूप केलंस. आज आम्ही तुझ्यामुळे इथे आहोत. तुझे पैसे आहेत, तू आम्हाला कोणालाच देऊ नकोस. तो तू स्वतःवर खर्च कर. तुला जे करावंसे वाटेल ते ते तू कर. मुलीच्या बोलण्यामुळे कौसल्यामध्ये थोडं बळ आल्यासारखे वाटते. मुलीने दिलेला कानमंत्र कौसल्या आचरणात आणण्याचे ठरवतात. त्या चालू महिन्यात घरात पैसे देत नाहीत. त्यांचे पेन्शनचे पैसे दर महिन्याला त्या घर खर्चासाठी मुलाच्या हातात द्यायच्या, पण चालू महिन्यात त्यांनी असे केले नाही म्हणून सुनेची चिडचिड चालू झालेली होती.
ती वारंवार नवऱ्याला त्याची आठवण करून देत होती. शेवटी मुलगा कौसल्या यांना म्हणतो, माझे हप्ते भरायचे राहिलेत. माझ्या फोनचा हप्ता आहे, गाडीचा हप्ता आहे, माझे काही खर्च आहे. तू दर महिन्याला घर खर्चाला पैसे देतेस म्हणून मी हे हप्ते भरू शकतो. तू ह्या महिन्याला असे नाही केलेस, त्यामुळे मला घरात खर्च करावा लागला. कौसल्या ह्या शांतपणे मुलाला म्हणतात, अरे मी एका ग्रुपबरोबर 15 दिवसांच्या ट्रिपला जाणार आहे. त्यासाठी मी ते पैसे तिथे भरलेत. मुलगा रागातच त्यांना म्हणतो, मला आधी कल्पना तरी द्यायचीस, म्हणजे मी काहीतरी दुसरी सोय केली असती. आणि तसे पण तुला आत्ता काय गरज आहे ट्रिपला जाण्याची? तुला झेपणार तरी आहे का एवढा मोठा प्रवास? तुझ्याकडे तिथे नेमकं कोण लक्ष देणार? उद्या काय कमी जास्त झाले तर काय करायचे आम्ही? मुलाचे बोलणे ऐकून कौसल्या शांतपणे सांगतात, तुझे हप्ते आहेत ते घेताना तू मला विचारले होतेस का? मी आजपर्यंत घरात माझे सगळे पैसे खर्च केले. तेव्हा तू एकदा तरी म्हणालास का, आई तुला काय हवं आहे, तुझ्यासाठी काहीतरी शिल्लक ठेव? आणि हो, राहिला प्रश्न आत्ता काय गरज आहे, तर हो, मला आत्ता गरज आहे. त्या ट्रिपमध्ये माझ्या वयाचे लोक आहेत. मला त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आहे. इथे मी एका बंद खोलीत बसण्यापेक्षा मला मोकळ्या हवेत श्वास घ्यायचा आहे. आणि मला काही झाले तर बरंच होईल. कमीत कमी मी माणसांमध्ये तरी असेल. फरक काय पडेल? फक्त पैशाचाच. तर आत्तापासून समज मी नाही आहे. मी नसल्यावर तू काय करशील ते आजपासून करायला सुरुवात कर. आईचे बदललेले रूप पाहून मुलगा निशब्द होतो. तो विचार करू लागतो, आई असा का विचार करते? त्याच्या बायकोला कळते सासूबाई पिकनिकला जाणार आहेत व ह्यापुढे त्या घरात त्यांचे पेन्शनचे पैसे देणार नाहीत. त्यामुळे तिची घरात बडबड चालू होते. सासूबाईंना ह्या वयात म्हातारचळ सुटला आहे. घर सोडून त्यांना आता ह्या वयात मज्जा करायची आहे. तिचे बोलणे ऐकून कौसल्यांना अजूनच बळ येते. त्या म्हणतात, मी अगदी योग्य निर्णय घेतला आहे. त्या मुद्दाम सुनेसमोर किचनमध्ये जातात. तिच्याकडे लक्ष न देता स्वतःच्या आवडीचे जेवण बनवू लागतात. ते बघून सून अजूनच चिडते. रागातच त्यांच्या समोर येते व म्हणते, तुम्हाला हे असे वागायला शोभते का? घरात अडचण असताना ह्या वयात असे फिरायला जाणे, तुमच्या वागण्यामुळे लोक आम्हाला नावं ठेवतील. कौसल्या तिला म्हणतात, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही हे घर सोडून तुमचं नवीन संसार दुसरीकडे मांडू शकता. मला काहीच प्रॉब्लेम नाही. माझी अजिबात काळजी करू नका. तुम्ही तुमचे आयुष्य जगा. मी तुमच्यामध्ये लुडबुड करायला येणार नाही. हे घर माझे आहे. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मोकळे आहात. सूनबाई कोमत गेल्यासारख्या शांत बसतात आणि मनात म्हणतात, ह्या त्याच सासूबाई आहेत का? सुनेला आता कळते, ह्यांना आमची गरज नाही तर आम्हालाच यांची गरज आहे. त्यामुळे सून परत उलटसुलट न बोलता गुपचूप आपले काम करू लागते. कौसल्या स्वतःपुरते जेवण वाढून घेऊन त्यांच्या खोलीत दार बंद करून बसतात. दार बंद केल्यावर मात्र त्या रडू लागतात, कारण त्या जे वागलेल्या असतात तो त्यांचा स्वभाव नसतो. पण परिस्थितीने शिकवलेले ते शहाणपण असते. त्यांना जाणीव होते, कुटुंबासाठी जगत असताना त्या स्वतःसाठी कधी जगल्याच नव्हत्या. आज त्यांनी हा स्टँड घेतला नसता तर त्या खोलीतच सडत पडल्या असत्या. मुलाला व सुनेला त्यांच्या अस्तित्वाची जाणीवच झाली नसती. ते असेच ग्रँटेड धरत गेले असते. माझा कोंडमारा त्यांना कधी कळलाच नसता. दुसऱ्या दिवशी सून सकाळीच कौसल्या यांना चहासाठी बोलावते आणि विचारते, तुम्हाला नाश्त्याला काय बनवू? कौसल्या ह्या सुनबाईत झालेल्या बदलामुळे खुश असतात. त्यांना कळत असते हा बदल नेमका कशासाठी आहे. कौसल्या सुनेला म्हणतात, मला नको नाश्ता, मला लवकर बाहेर जायचे आहे. आज आमची सगळ्यांची मेडिकल टेस्ट होणार आहे. ट्रिपला जाण्याआधी त्यासाठी मला जायचे आहे. मुलगा म्हणतो, मी येतो तुझ्याबरोबर टेस्टसाठी, मला वेळ आहे. तर कौसल्या म्हणतात, नको, तिथे मलाच एकटीला जायचे आहे. मी माझे आयुष्य एकटीच आजपर्यंत जगले आहे. आता कुणाची साथ नको, असे म्हणत त्या पुढे निघून जातात. आईचे शब्द कुठेतरी मुलाच्या मनावर घाव करत असतात व तिच्या एकटेपणाची त्याला जाणीव करून देत असतात. कौसल्या मेडिकल चेकअपसाठी जातात. त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात. त्यांचा ट्रिपला जायचा दिवस येतो. त्या बॅग भरून जायला लागतात. सून त्यांच्याबरोबर खायचा डब्बा बनवून देते. त्यांना सांगते, काळजी घ्या. आईच्या हातातली बॅग मुलगा घेतो
आणि म्हणतो, आई आज मला नको म्हणूस, मला आज नको वाढूस, मी तुला सोडवायला येणार. कौसल्या गाडीच्या ठिकाणी येतात. सगळेजण तिथे तिच्याच वयाचे जवळपास असतात. काही जण जोडीने आलेले असतात तर काही जण तिच्यासारखेच एकटे असतात. त्या गाडीत बसतात तेव्हा मुलगा त्यांना म्हणतो, आई आम्ही तुझी वाट पाहतोय, तू काळजी घे आणि ट्रीपची मज्जा घे, असे म्हणून तो आईला निरोप देतो. त्या ट्रीप दरम्यान कौसल्या ह्यांच्या बऱ्याच मैत्रिणी होतात. त्या सगळ्यांशी भरपूर गप्पा मारतात. त्या मनापासून आनंदी असतात. ती ट्रीप म्हणजे त्यांचे टॉनिकच ठरते. ह्या वयात कौसल्या यांनी घेतलेला स्टँड तुम्हाला कसा वाटला? त्यांचे वागणे योग्य होते का? त्यांनी स्वतःसाठी जगले पाहिजे का? काय वाटते तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरील कथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.